नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास यशवंत भेरे। पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, ज्यामार्फत आपण आपल्या मुलांवरती कशा पद्धतीने लक्ष ठेवलं पाहिजे हे बघणार आहोत। आता बहुधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे, प्रत्येक मुलांकडे हे स्मार्टफोन्स असतातच। जर त्यांच्याकडे स्मार्टफोन्स आहेत तर त्या स्मार्टफोनचा वापर करून आपण त्यांवरती लक्ष ठेवू शकतो। आपली पोरं कुठे जातात, काय करतात, कुठे फिरतात हे आपल्याला माहिती नसतं। आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो आणि या व्यस्त जीवनामध्ये आपलं त्यांकडे असणारं लक्ष हे खूप कमी होऊन गेलेलं आहे। कधीतरी एखादी चूक खूप महाग पडू शकते आणि ह्या चुकीमुळे आपल्या मुलाचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं, आपल्या मुलीचं आयुष्य पूर्ण बर्बाद होऊ शकतं। त्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्यांच्यावरती आपलं लक्ष असणं आवश्यक आहे। तर हे करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या मनातील डाउट्स हे क्लिअर होतील। चला 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 बघूयात। आपल्याला ही माहिती चेक करायची आहे, तर आता ती माहिती कशा पद्धतीने चेक करणार? सर्वांनाच उत्सुकता आहे, तेच उत्सुकतेने आपण ही माहिती चेक करणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता, किंवा तुम्हाला ज्या मोबाईलचा डेटा किंवा त्या व्यक्तीचा ट्रॅकिंग चेक करायचं असेल त्या व्यक्तीचा मोबाईल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, किंवा त्याचा ईमेल आयडी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यासाठी सर्वप्रथम त्या मोबाईलवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती तुमच्या ॲप्लिकेशन स्टोअरमध्ये जा। ह्यामध्ये तुम्हाला मॅप म्हणून एक ऑप्शन दिसेल, तो मॅप ऑप्शन ऑन करायचा आहे। मी सर्चवरती जातोय, सर्चवरती क्लिक करून मी मॅप सर्च करतोय। मॅप सर्च केल्यानंतर माझ्यासमोर हे मॅप ओपन होतं। मग आता मला प्रश्न पडतोय की अरे या मॅपवरनं तर मी कशी काय चेक करणार? कसं मी ह्या मॅपवरनं चेक करू शकतो? रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का। हाँ, हाऊ कॅन पॉसिबल? कसं काही शक्य आहे? तर हे शक्य आहे, हे तुम्ही चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी लॉग इन असणं आवश्यक आहे। मग इथे लॉग इन आहे, ते संबंधित व्यक्तीचा ईमेल आयडी हा त्या मोबाईलमध्ये लॉग इन असतोच। आणि हे चेक करण्यासाठी तुम्हाला त्या अकाउंटच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसतोय, युअर टाइमलाईन। ह्या टाइमलाईनचा अर्थच असा आहे, टाइमलाईन। अरे कहना क्या चाहते हो? समजलात? ओके, तर आपण ह्या युअर टाइमलाईनवरती क्लिक करूयात। युअर टाइमलाईनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होतं। इथे तुम्हाला पूर्ण मॅप वाईज ट्रॅकिंग सिस्टम दिसते। मग इथे तुम्ही डेज वाईज तुम्ही ट्रॅकिंग करू शकता, किंवा ती व्यक्ती कुठे, कधी, कुठल्या वेळी होती हे आपल्याला ह्या टॅबवरनं चेक करता येईल। ही माहिती आपल्याला गेल्या 18 महिन्यांपर्यंत दिसून येते, किंवा आपण गेल्या 18 महिन्यापर्यंतचा बॅक डेटा आपण चेक करू शकतो। मग तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर डेजवरती जायचं आहे। सपोज की मला ह्या महिन्याच्या 24 तारखेला मी कुठे होतो, मग मी 24 या तारखेवरती क्लिक करतोय। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रॅकिंग दिसतं, इथे दिसतं, हे मॅपमध्ये तुम्ही बघू शकता। इथे कशा पद्धतीने ट्रॅकिंग दिसतं, म्हणजेच तुम्ही किती वाजता कुठे होतात, कशाने ट्रॅव्हल केलेला आहे, किती वाजता कुठे पोहोचलात, किती वेळ तिथे स्टे केलात, ही पूर्ण माहिती ट्रॅकिंगद्वारे इथे दिसून येते। सपोज मी अजून एका नवीन डेटवरती जाऊन चेक करतोय की मला पूर्ण जुना डेटा दिसतोय का, तर बघूयात। मी इथे चेक करतोय 14 तारखेला आलो। मग 14 तारखेवरती क्लिक केल्यानंतर इथे मला मी 14 तारखेला कुठे होतो, कशा पद्धतीने ट्रॅव्हल केलं आहे। मग मी YCC मधून निघालो ड्रायव्हिंग करत, कुठे गेलो, नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये गेलो। हीच माहिती तुम्हाला तुमच्या मुलांची चेक करता येऊ शकते। म्हणजेच आता शक्य झालं ना की तुम्हाला तुमच्या मुलांवरती लक्ष ठेवता येऊ शकतं। म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांवरती लक्ष ठेवू शकता, म्हणजेच तुम्ही तुमच्या समझ रहे हो आप? म्हणजे पूर्ण माहिती, पूर्ण टाइमलाईन तुम्हाला या मोबाईलद्वारे चेक करता येऊ शकते। मग आहे ना मजेशीर? चला तर पुढे जाऊयात। पुढे आपल्याला ऑप्शन्स आहे ट्रिप्स। संबंधित व्यक्ती कुठे ट्रिप्सला गेली होती ही पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसते। कधी कधी काय होतं, मला देखील मी एखाद्या ठिकाणावरती व्हिजिट केलेली आहे, मग मी त्या ठिकाणावरती कधी गेलो होतो, त्याची डेट काय होती, मी तिथे काय केलं हे मला आठवत नसतं। मग अशा वेळेला मी हे ट्रिप्सवरती क्लिक केल्यानंतर इथे पर्टिक्युलर तुम्हाला ज्या जागेवरती तुम्ही गेला आहात त्या जागेचा पिन इथे दिसतोय, त्या पिनवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पिन रिलेटेड अधिक माहिती दिसते। इथे बघा, इथे डेट, मग मी 24 तारखेला
कुठे गेलो होतो? धुळा इथे गेलो होतो. मग कशा पद्धतीने माझं ट्रॅव्हलिंग आहे, मी कुठे व्हिजिटला होतो, कुठे थांबलेलो होतो, कुठे स्टे केलेला आहे, ही पूर्ण माहिती तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची, म्हणजे ज्या व्यक्तीचा मोबाईल तुमच्याकडे असेल किंवा ज्याचं तुम्ही चेक करू इच्छिता त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला इथे दिसू शकेल आणि ती तुम्हाला बघता येईल. चला पुढचा टॅब बघूया आपण, इनसाइट्स. ह्या ठिकाणी आपण मंथ वाईज डिटेल्स चेक करू शकतो की तुम्ही ड्रायव्हिंग किती केले आहे, मोटरसायकलवरती किती ड्रायव्हिंग केलेली आहे, पर्टिक्युलर कुठे तुम्ही किती वेळ स्पेंड केलेला आहे, ही पूर्ण माहिती आपल्याला इनसाइट्सवरती ह्या टाईमलाईनच्या ऑप्शन्समध्ये दिसते. त्याच पद्धतीने प्लेसेस, हे खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या प्लेसेसमध्ये समजा तुमची मुलं कुठल्या हॉटेलमध्ये जात आहात किंवा संबंधित व्यक्ती ही कुठल्या धाब्यावरती जाऊन बसली, ती किती वेळ बसली, ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसते. तिथे तिने किती वेळा व्हिजिट दिलेले, ही पूर्ण माहिती आपल्याला इथे बघायला भेटते. जर तुम्हाला एखादी व्यक्ती कुठल्या हॉटेलला स्टे केला आहे, कुठल्या लॉजमध्ये स्टे केलेला आहे, अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. हे हॉटेलच्या डिटेल्स, या लॉजच्या डिटेल्स देखील तुम्ही इथे बघू शकता. म्हणजे आत्ता लक्षात ठेवा, नवरा बायकोकडून आणि बायको नवऱ्याकडून काही लपू शकत नाही. क्या बोला तूने? तसंच आपले मुलं देखील आपल्याकडून काही लपू शकत नाहीत. इकडे तिकडे उसाटतात, फिरतात, उनाडगी करतात आणि त्यांना जर उत्तर विचारलं तर आपल्याला उत्तर देत नाही आहेत किंवा ते कुठे गेलेत हे आपल्याला ठाऊक नसतं. अशा वेळेला त्यांच्या मोबाईलद्वारे आपल्याला त्यांचा पूर्ण ट्रॅकिंग डिटेल्स आपण चेक करू शकतो. मग हे खूप महत्त्वाचं आहे ना. मग याचा वापर तुम्ही केलाच पाहिजेत. आताच्या युगामध्ये जर तुम्हाला तुमची मुलं स्मार्ट वाटतात तर आपण स्मार्ट पॅरेंट्स म्हणून त्यांच्यासमोर उभं राहिलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या नजरेखाली राहतील, आपण त्यांना कुठेतरी सिक्युअर करू शकतो, आपण त्यांना कुठेतरी चांगला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी ह्या ॲपचा वापर तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी करा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल आणि ह्या ॲप्लिकेशनचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद. नक्कीच ह्यामार्फत तुम्हाला खूप चांगली माहिती भेटली असेल. तसंच आपल्या मोबाईलमध्ये देखील ही सेटिंग असते, हे कोणी बघू नये. त्यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर जवळ या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या दिवशी आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रिप्शन पूर्ण होतील त्या दिवशी मी नक्की ही सेटिंग कशी बंद करायची, हा डेटा कसा क्लोज करायचा, हा डेटा कसा डिलीट करायचा हे तुम्हाला मी दाखवेन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल, ती बेल प्रेस करा.